आपण आहोत आता हे इकडं आहे बागमंडला, इकडं आहे बानकोट आणि हे समुद्राच्या मध्ये खाडे आहे. 1.5 किलोमीटरचा पूल करायचा चालला, 1-1.5 किलोमीटरचा पूल आहे. हे जुन्या ठेकेदाराला काम दिलं होतं. जुन्या ठेकेदाराने जवळजवळ 40% काम केलेलं आहे आणि ह्याचं काय तर झालं म्हणून सगळं प्लांट सगळं साहित्य सगळं इथं ठेवून गेलं आहे आणि सरकारने याच्यामध्ये वाद चालू आहेत, कोर्टात केस चालू आहे. तर आता हे नवीन टेंडर निघलं अशोका बिल्डकॉनचं. हे अशोका बिल्डकॉनचं काम चालू आहे सगळं, आपण पाहू शकता. आता आपल्याला तिथे एक सॅनी मशीन आहे, त्याचे आपले कात बसवायचं. तर त्यात बोट येईल, त्या बोटमध्ये आपल्याला जाऊन कात बसवायचं, ते एक आपलं काम आहे. बाकीचं आपण इथं काम केलेलं आहे. ते साधारणपणे 1 ते 1.5 किलोमीटरचा हा खाडीचा ग्रीक ब्रिज म्हणतात त्याला, बानकोट ते बागमंडला. हा साधारणपणे 300 कोटीचं काम आहे आणि आतापर्यंत यांनी जवळजवळ एक 40 ते 85% काम केलेलं आहे पूर्ण. अजून एक वर्ष 1.5 वर्षामध्ये हा सगळा ब्रिज चालू होईल. म्हणजे हे या एवढे 1 ते 1.5 किलोमीटर पायी लोकांना वळसा घालून जायला लागायचं किंवा फेरीबोटीचा वापर करायला लागायचा. पण आता याच्यामुळं डायरेक्ट तुमच्या गाड्या याच्यावरून जाऊ शकतात. पाहू शकता पुढे अथांग समुद्र आहे, इकडे समुद्र. हा समोर आपला अथांग समुद्र आहे आणि हे दोन्हींच्या मधली ही खाडी आहे. आता कॉन्क्रीटची गाडी इथं RMCची गाडी आहे तिथे, त्या RMC मध्ये तिथे खाली होतं, तिथून मग पंपाने ते पंप लावते, पंपाने डायरेक्ट मग इथून डायरेक्ट त्याच्यामध्ये लोड केलं जातं. ही पायलिंग मशीन लावली, रिग मशीन लावली आहे इथं आणि त्याच्यामध्ये ते लोड करून केलं जातं. आता पायलिंग करायचं चाललं आहे. साधारणपणे माती कशी असेल तसे साधारणपणे 400-500 फूट खाली जातात आणि पायलिंग करून मग त्यातलं पाणी काढून मग त्याच्यामध्ये काँक्रीट भरून तो पिलर तयार केला जातो. हे असं हे बानकोट ते बागमंडलाचं एक खाली ब्रिजचं काम चालू आहे आणि हे अगोदरचे पैसे म्हणजे सरकारचे पैसे वाया गेले म्हणायचे. आता इथं पाऊस चालू आहे. आता पाऊस होता सकाळचे 10 वाजल्यात. खाली पाहू शकता आपण किती मोठं बेसमेंट त्याला फाउंडेशन करावं लागतं, त्याच्यावर तेव्हा ते लोड दिलं जातं. साधारणपणे नाही म्हटलं तरी हा खाली एक 15 फूट हाईट आहे खाली आणि असं पूर्ण जवळजवळ नाही म्हटलं तर 30 बाय 50चा असा खाली हा कॉलम केला आहे खाली आणि त्याच्यामध्ये भराव घालून पिलर उभा राहणार याच्यावरती. हे असं बाय पद्धतीने पाऊस आला, आपण बोटची वाट पाहतोय. पाहू शकता आपण हे अगोदर टेंडर निघलं, हे पैसे वाया गेले म्हणायचं सगळं. इकडं बघ काय विसरलाच का, सगळं विसरलाच का. गाडी बांध के रखो, बांध नहीं तो बांध के छोड़ देना. कपड़ा बदलेगा. हा इकडं आहे बानकोट किल्ला, ही समुद्राची खाडी आहे आणि इकडं आहे बागमंडला. 45 मिनिट झाला आपण वाट बघतोय पाऊस थांबण्याची. इथे पायलिंगचं काम चालू आहे, जोरात पाऊस झाला. इथं ही 60 टनाची क्रेन आहे, ही सॅनी कंपनीची. याची काच बसवायची आहे ही आणि महत्त्वाचं म्हणजे याला चिकटपट्ट्या मारलेल्या होत्या, त्यामुळे ती बाहेरून काच कुठली बसलं कळणार नव्हती, नुसता अंदाज आहो. आता ही क्रेन आहे 60 टनी क्रेन आहे याची.
तर याची दरवाजा शेजारची काच आपण आता बसवली, पण 2 महिन्यापूर्वी आपण बघून गेलो. त्याच्यामध्ये त्यांनी वर्क ऑर्डर वगैरे काढली, त्यावेळेस सगळं पॅक केलं होतं. नुसत्या अंदाजा आपण ही काच घेऊन आलो आणि इथे काच बसली. आपण जवळ आपल्या ऑफिसपासून हे अंतर साधारणपणे एक 250 किलोमीटर आहे एक साईड. तर आता काच बसवून झाल्या. आता आम्हाला वाटलं पाऊस पडतोय, काच बसला तर सगळ्या हलपाटा फुकट. पण नुसतं आपला 22 वर्षाचा आपला जो अनुभव आहे त्याच्याद्वारे आपण काच आणली आणि काच बसली सुद्धा पाऊस नाही. ही 60 टनी क्रेन आहे सॅनी कंपनीची. आणि आत्ता थोडंसं सूर्य दिसतोय ना, मग आता कडक पाऊस होता. आणि आपण इकडे पाहू शकता समुद्राच्या लाटा, या समुद्रात पाहू शकतो जे सफेद सफेद आहे पांढरं, त्या सगळ्या समुद्राच्या लाटा आहेत. या सर्व समुद्राच्या लाटा पाहू शकता. म्हणजे इतका खाडीमध्ये काम चालू आहे. मग जर नाही की आपण कंटेनरमध्ये बसलो होतो, पाऊस प्रचंड चालू होता, पूर्ण भिजलो आम्ही, शेवटी वायतावरून बाहेर आलो. हे कॅबिन पाहू शकता. आणि ह्या काचेलाच बघा त्यांनी खिडकी केलेलं आहे की जेणेकरून AC जरी बंद झाला तर ती खिडकी उघडून ऑपरेटर आपण हवा येऊ शकतो, असं या काचेला वैशिष्ट्य केलेलं आहे. त्यामुळे काचेची किंमत जास्त असते. आपण पाहू शकता हे बा, काचेलाच खिडकी केली आहे त्यांनी. म्हणजे मोठी काच फुटली की त्यातली खिडकी पण फुटणार. वरती सनरूफ पण केलं आहे याला. हे असे प्रशस्त कॅबिन आहे.